मंडळी, आपला जो मागचा व्हिडिओ होता मेथी पिठलाचा, त्या व्हिडिओच्या कमेंट्स पाहून इतका आनंद होतो की तुम्हाला व्हिडिओ इतका आवडला. काही जणांनी तो ट्राय सुद्धा केला आणि इतका छान त्यांना टेस्ट लागली. त्यांनी सगळ्यांनी मला फीडबॅक दिलेला आहे. तर त्यासारखीच आज तुमच्यासोबत मी टेस्टी आणि अगदी सोपी पटकन होणारी दोडक्याची भाजीची रेसिपी शेअर करते. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही कधी असं ट्राय केला नसेल तर नक्की करा आणि जर ट्राय केला असेल तर कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्ही ही रेसिपी आधी बनवत होता म्हणून. तर इथे बघू शकता मी 250 ग्रॅम दोडकी घेतलेले आहेत. लांब सडक कोवळी अशी दोडकी घ्यायची आहेत आणि याची सालं काढून घ्यायची आहेत. आता याच्या सालाची सुद्धा भाजी बनवतात, पण मी ती भाजी कधीच ट्राय केलेली नाही. जर का मी ती भाजी ट्राय केली याच्या सालीची तर त्याची सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने दोडक्याला चिरून घ्यायचं आहे. साली काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने एक एक कट मारून घ्यायचा आहे आणि सगळी दोडकी इथे मी याच पद्धतीने चिरून घेतलेली आहेत. त्यानंतर दुसरी स्टेप करायची आहे. आपल्याला तो मसाला बनवून घ्यायचा आहे. मसाला बनवण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 1 वाटी घ्यायचा आहे. यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याची चव वाढवण्यासाठी 5 ते 6 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. लसूण आले पेस्ट टाकायची नाही, फक्त लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायचा. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा हळद आणि सगळ्यात जास्त चव देणारा म्हणजे आपला हा घरगुती कांदा लसूण चटणी. हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर देईल, तिथे तुम्ही मसाल्यासाठी मेसेज करू शकता. याच्याने ना भाजीची चव आणखीन जास्त वाढते, एक नंबर लागते. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. जास्त पाणी टाकायचं म्हणजे मिश्रण जर जास्त पातळ झालं ना तर ते व्यवस्थित दोडक्यामध्ये राहत नाही आणि सगळीकडे निघून जातं. त्याच्याने याची चव थोडीशी बिघडते. त्यामुळे थोडंसं दाटसर असं मिश्रण ठेवायचं आणि व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने जाम असं भरून घ्यायचं आहे मिश्रण. हे आता सगळ्या दोडक्यामध्ये हे मिश्रण मी भरून घेतलेलं आहे. मसाला म्हणजे बनवून घेतलेला मसाला भरून घेतलेला आहे. आता याला फोडणी देऊन घेऊयात. थोडासा मसाला इथे शिल्लक आहे, तर मग फोडणी देण्यासाठी कढाईमध्ये मोठा 1 चमचा तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि बारीक चिरलेले 2 कांदे टाकून घ्यायचे आणि छान कांदा गुलाबी रंगावर येऊपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा छान परतला तर भाजी खायला छान लागते, त्यामुळे कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि त्यानंतर बारीक चिरलेले 2 टोमॅटो आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर फोडणीत टाकून घ्यायची. याच्याने फोडणीची चव अजून वाढते. आता टोमॅटोला व्यवस्थित असं शिजवून घेऊयात. सगळं हे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती शिजवायचं. त्यानंतर भरून घेतलेली दोडकी टाकून घ्यायची आणि शिल्लक राहिलेला मसाला देखील यामध्ये टाकून घ्यायचा आणि लो फ्लेमवरती मंद गॅसवरती अगदी अलगद हाताने परतवून घ्यायचं, म्हणजे दोडक्यातला मसाला बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची. 2 मिनिटे छान असं परतवून घेतलं की झाकून 2 मिनिटे मंद गॅसवरती एक वाफ काढून घ्यायची. वाफ निघाल्यानंतर पुन्हा हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं. खाली डाग लागायला द्यायचं नाही. जर करपलं तर थोडासा कडवट फ्लेवर येईल. आता यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं. आता तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही गरम पाणी टाकून घ्या. म्हणजे पातळ हवं आहे, लफतफीत हवा आहे किंवा सुक्क हवं आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आणि झाकून दोडकी शिजूसपर्यंत शिजवून घ्यायचं. बघू शकता कांदा लसूण मसाला आपला घरचा वापरल्यामुळे मस्त असं कलर आलेला आहे. यामध्ये आपण कोणतेही आर्टिफिशियल कलर वगैरे वापरत नाही मसाल्यामध्ये. आणि इथं बघू शकता मस्त अशी भाजी शिजून तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि गरमागरम भाजी सर्व करून घ्यायची. मला इथं भाजी ही थोडीशी लफतफीत हवी होती, त्यामुळे मी इतकी टेक्स्चरवाली भाजी ठेवून घेतलेली आहे. तुम्हाला पातळ हवी असेल तर पातळ अजून थोडंसं गरम पाणी टाकून करू शकता किंवा सुक्की हवी असेल तर अजून थोडीशी सुक्की बनवून घेऊ शकता. टिफिनसाठी तर एक नंबर ऑप्शन आहे किंवा पातळ भाजीसाठी सुद्धा मस्त लागते. तुम्ही जर ही भाजी अजून ट्राय केली नसेल तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.